नमस्कार, मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेजारी अलिबाग. आज आपण फिजिक्सचा चॅप्टर घेणार आहोत. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. एक आहे अननोन रेजिस्टन्स काढायचा आहे बाय युजिंग मीटर ब्रिज, आणि सेकंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर के बाय युजिंग करणारा मीटर ब्रिज, त्याला म्हणतो आपण केल्विन्स मेथड. नीट बघा, आपल्या दोन प्रश्न वाचे आहेत. अननोन रेजिस्टन्स काढायचा आहे बाय युजिंग करणारा मीटर ब्रिज. डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग करणारा मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. आणि सेकंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय युजिंग करणारा केल्विन्स मेथड. त्याला पहिला पाठ बोलतो आपण डिटर्मिनेशन ऑफ करणारा अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिज तरी का आहे? मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन कसं बघा. मग आकृतीमध्ये बघा दिसतं तुम्हाला दोन बेंड कॉपर प्लेट दिलेले आहेत. बघा आकृतीमध्ये दोन बेंड कॉपर प्लेट दिलेली आहेत. त्याच्यामध्ये तिसरी कॉपर प्लेट ठेवलेली आहे. डाव्या गॅपमध्ये आपण एक्स ठेवलेला आहे, उजव्या गॅपमध्ये आपण आर ठेवलेला आहे, रेजिस्टन्स बॉक्स ठेवलेला आहे. त्याच्यानंतर खाली सेल आहे, की आहे, रेओस्टॅट आहे, आणि 1 मीटर लांबीची वायर आहे ए बी. पुन्हा बघा आकृतीमध्ये बघा 1 मीटर लांबीची वायर ए बी ही युनिफॉर्म लॉंग वायर आहे. इट स्ट्रेच ऑन वुडन बोर्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. पहिलं वाक्य, इट कन्सिस्ट 1 मीटर लॉंग uniform wire stretched on wooden board between 2 bent copper plate. तिसरी कॉपर प्लेट ही दोन कॉपर प्लेटच्या मध्ये ठेवलेली आहे. लेफ्ट गॅपमध्ये आपण अननोन रेजिस्टन्स ठेवलेला आहे जो आपल्याला काढायचा आहे. राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स आपण ठेवलेला आहे. याच्यानंतर मधल्या प्लेटला आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे, आणि गॅल्व्हॅनोमीटरला एक जॉकी जोडला आहे, त्याला म्हणतो स्लायडिंग कॉन्टॅक्ट जे. त्याच्यानंतर एक मीटर स्केल दिलेली आहे तुम्हाला त्या ठिकाणी, आणि खाली दिले सेल दिलं आहे ई, की के अँड रेओस्टॅट आर एच आर कनेक्टेड विथ वायर. पुन्हा बघा आकृतीमध्ये बघा पहिलं वाक्य, इट कन्सिस्ट लॉंग युनिफॉर्म वायर ए बी stretched on wooden board between 2 bent copper plate. Third copper plate is placed between 2 bent copper plate किंवा copper strip किंवा metal strip त्याला म्हणतो आपण. Unknown resistance X is kept in resistance काय घेतलं लेफ्ट गॅप, आणि रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड इन राईट गॅप. आकृतीमध्ये डाव्या साईडला कोण आहे? अननोन रेजिस्टन्स एक्स, आणि उजव्या साईडला कोण आहे? रेजिस्टन्स बॉक्स. नंतर मध्ये जो दिलेला आहे करणारा मधल्या प्लेटला आपण काय केलं? गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे, जी कनेक्ट केलेला आहे, आणि नंतर त्या जीला काय केलं आपण? जॉकी कनेक्ट केलेला आहे, स्लायडिंग कॉन्टॅक्ट जे दिलेला आहे. खाली सेल ई, की के अँड रेओस्टॅट आर एच आर कनेक्टेड इन सिरीज. पुन्हा बघा 1 मीटर लांबीची युनिफॉर्म लॉंग वायर ए बी आहे. ही स्ट्रेच केली ऑन वुडन बोर्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. थर्ड कॉपर प्लेट इज प्लेस बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. याच्यानंतर इन लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेला आहे, आणि राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स दिलेला आहे. मधल्या प्लेटला काय दिलं आपण? गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे, आणि गॅल्व्हॅनोमीटरला जॉकी कनेक्ट केलेला आहे, जे कनेक्ट केलेला आहे. खाली दिलेला आहे सेल ई, की के अँड रेओस्टॅट आर कनेक्टेड इन सिरीज करणारा कनेक्टेड विथ वायर ए बी. पुन्हा बघा आपण काय बघतो आहे? मीटर ब्रिजच्या साहाय्याने अननोन रेजिस्टन्स कसा काढायचा. पहिलं वाक्य, इट कन्सिस्ट long uniform wire AB stretched on wooden board between 2 bent copper plate. दुसरं वाक्य, third copper plate is placed between 2 bent copper plate. पुढचं वाक्य, लेफ्ट गॅपमध्ये
अननोन रेझिस्टन्स आपण ठेवलेला आहे. राईट गॅपमध्ये रेझिस्टन्स बॉक्स दिलेला आहे. मधल्या त्या प्लेटला, कॉपर प्लेटला आपण गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे आणि गॅल्व्हनोमीटरला स्लायडिंग कॉन्टॅक्ट जॉकी जे जोडलेला आहे तो वायर AB वर फिरतो. खाली दिलेला आहे सेल ई, की के अँड रेहोस्टॅट आर कनेक्टेड इन विथ का बोला वायर AB आणि याच्यावर एक मीटर स्केल दिलेला आहे. हे झालं काय झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग बघा. रेझिस्टन्स बॉक्स आर मधला एक सुटेबल रेझिस्टन्स आपण ड्रॉ केला आणि जॉकी मूव केला अलॉंग वायर AB. ते डी पॉईंटला गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. डी पॉईंटला गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. त्या डी पॉईंटला म्हणतो आपण नल पॉईंट. त्या डी पॉईंटला म्हणतो आपण नल पॉईंट. आणि ते अंतर आपण मोजलं, ते अंतर झालं LX आणि तिकडचं अंतर LR दिलंय. म्हणजे आपण AD अंतर मोजलं तो झालं LX आणि DB अंतर मोजले ते LR. पुन्हा बघा, पहिल्यापासून बघा. 1 मीटर लांबीची युनिफॉर्म वायर स्ट्रेच ऑन वुडन बोर्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. थर्ड कॉपर प्लेट इज प्लेस्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. अननोन रेजिस्टन्स X इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप आणि रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड इन का बोला राईट गॅप. नंतर गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड टू मिडल प्लेटला आणि जॉकी गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये एक मीटर स्केल आहे. खाली काय दिलं सेल ई, की के अँड रेहोस्टॅट आर कनेक्टेड इन करणारा सिरीज. आता वर्किंग. रेजिस्टन्स बॉक्समधला सुटेबल रेजिस्टन्स आपण ड्रॉ केला, काढला आणि जॉकी मूव्ज अलॉंग वायर AB. जॉकी ABला टच केला, आपण ABच्या प्रत्येक पॉईंटला टच केला. ॲट पॉईंट D गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. डी पॉईंटला गॅल्व्हनोमीटरकडनं कोणतेही डिफ्लेक्शन दिसत नाही. त्या पॉईंटला म्हणतो आपण नल पॉईंट. मग तो पॉईंट झाला D. मग आपण AD मोजलं तर AD अंतर आलं LX आणि BD अंतर मोजलं ते BD अंतर आलं LR. मग 4 रेजिस्टन्सेस फॉर्म का बोला विस्टन्स ब्रिज. आता कुठले दिले बा X, दुसरा R, नंतर RLX म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर LX आणि RLR म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर LR. 4 रेजिस्टन्स कोणते आहेत? X, R, रेजिस्टन्स ऑफ वायर LX आणि रेजिस्टन्स ऑफ वायर LR. हे 4 रेजिस्टन्स विस्टन्स ब्रिज फॉर्म करतात. मग विस्टन्स कंडिशन काय बोला X अपॉन R बरोबर RLX अपॉन RLR. काय बघा X अपॉन R बरोबर RLX अपॉन RLR. पण RLX ची किंमत आहे रो LX अपॉन A आणि RLR ची किंमत आहे रो LR अपॉन A. रोला म्हणतो आपण स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि एला म्हणतो आपण एरिया. RLX ची किंमत भरली आपण रो LX अपॉन A आणि RLR ची किंमत भरली आपण रो LR अपॉन A. मग रोला रो गेला आणि एला A गेला. मग राहिलं काय X अपॉन R बरोबर LX अपॉन LR. X अपॉन R ची किंमत किती झाली LX अपॉन LR. मग X ची किंमत किती येईल बोला LX अपॉन LR इंटू R. मग R ची किंमत आपल्याला माहीत आहे, LX ची पण किंमत आपल्याला मोजली, LR ची किंमत आपण मोजली. मग आपण अननोन रेजिस्टन्स आपण X काढू शकतो. thus we can calculate unknown resistance of का बोला unknown resistance by using meter bridge. पुन्हा एकदा हा सगळा पाठ पुन्हा नीट ऐका बा. 1 मीटर लांबीची युनिफॉर्म वायर AB आहे. ती स्ट्रेच केली ऑन वुडन बोर्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. थर्ड कॉपर प्लेट इज प्लेस्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. इन unknown resistance is connected in करणारा लेफ्ट गॅप आणि रेजिस्टन्स बॉक्स R इज कनेक्टेड इन राईट गॅप. गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड टू करणारा मिडल प्लेटला आणि जॉकी गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलेला आहे. जॉकी मूव्ज अलॉंग वायर का बोला AB. आता सुटेबल रेजिस्टन्स इज ड्रॉन फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्स मधला ठराविक रेजिस्टन्स काढला. जॉकी मूव्ज अलॉंग वायर AB. ॲट पॉईंट D गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. पॉईंट D इज कॉल्ड ॲज नल पॉईंट. मग अंतर AD मोजलं तो आला LX.
अंतर एल आर मोजलं ते आलं करणार आहे, अंतर डी बी मोजलं ते आलं एल आर. मग 4 रेजिस्टन्सेस फॉर्म विस्टन्स ब्रिज. मग 4 रेजिस्टन्सेस कोणकोणते आहेत? एक्स, आर आणि आर एल एक्स म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर एल एक्स आणि आर एल आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ वायर एल आर. मग बॅलन्सिंग कंडिशन काय आली बोला? एक्स अपॉन आर इज इक्वल टू आर एल एक्स अपॉन आर एल आर. पण आर एल एक्सची किंमत भरली आपण रो एल एक्स अपॉन ए आणि आर एल आरची किंमत काय भरली आपण? रो एल आर अपॉन ए. मग रोला रो गेला, एला ए गेला, मग आपलं इक्वेशन आलं एक्स अपॉन आर बरोबर एल एक्स अपॉन एल आर. आर तुम्हाला माहिती आहे, एल एक्स आपल्याला मोजलं आपण, एल आर आपण मोजला आहे. दस वी कॅन कॅल्क्युलेट करणार आहे अननोन रेजिस्टन्स एक्स बाय युझिंग करणार आहे मीटर ब्रिज. मग याच्यामध्ये एरर येतात. जर वायर युनिफॉर्म नसेल तर एरर येईल. जर वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची नसेल तर एरर येईल. मग ही एरर आपण कशी काढणार? वायर युनिफॉर्म वायर घेणार. सेकंड, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर डेव्हलप ॲट अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर डेव्हलप ॲट अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वेअर वायर इज फिक्स विथ काय बोला? मेटल स्ट्रिप्स. मग हा आपण कसा काढणार? पुन्हा का दुसरी एरर काय बघा? ज्या ठिकाणी वायर करणार आहे मेटल स्ट्रिपला आपण कनेक्ट केली, म्हणजे या ठिकाणी या पॉईंटला आणि या पॉईंटला गेली, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स हा डेव्हलप होईल. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स असा काढायचा की तुम्हाला मिळणारा नल पॉईंट मिडवेला मिळाला पाहिजे. त्या वायरच्या बरोबर मधल्या पोर्शनमध्ये मिळाला पाहिजे. त्या वायरच्या मधल्या पोर्शनमध्ये मिळाला पाहिजे. या झाल्या दोन एरर आपण कशा मिनिमाइज करतात. पुन्हा का एरर कशा मिनिमाइज करतात? याच्यामध्ये वायर युनिफॉर्म नसेल तर एरर येईल. मग वायर युनिफॉर्म चांगली घ्या. सेकंड, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर डेव्हलप कुठे? ॲट अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ वायर आणि मेटल प्लेट. मग ती एरर तुम्ही कशी काढणार? तर त्या ठिकाणी का बोला? रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स असा काढा की मिळणारा नल पॉईंट हा कुठे असला पाहिजे? मिडवेला आला पाहिजे. इथं आपला पहिला भाग झाला आहे अननोन रेजिस्टन्स बाय युझिंग मीटर ब्रिज. शॉर्टकटमध्ये पुन्हा एकदा बघा. 1 मीटर लांबीची वायर आहे. वुडन बोर्डवरती वायर स्टेज केली बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. थर्ड कॉपर प्लेट इज प्लेस बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स, राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स, गॅल्व्हॅनोमीटर मधल्या प्लेटला, गॅल्व्हॅनोमीटरला जॉकी मूव्ज अलॉंग वायर का बोला? ए बी. खाली सेल दिलंय, ई दिलंय, की दिलंय, के दिलंय आणि रेओस्टॅट आर एच. वर्किंग रेजिस्टन्स बॉक्समधला सुटेबल रेजिस्टन्स आपण काढला आणि जॉकी आपण वायरवर ए बीवर मूव्ह केला तर ॲट पॉईंट डी गॅल्व्हॅनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. डी पॉईंटला म्हणतो आपण नल पॉईंट नल पॉईंट. मग अंतर मोजलं तो आला एल एक्स आणि आला अंतर एल आर. मग 4 कोणते रेजिस्टन्स? एक्स, आर, रेजिस्टन्स ऑफ एल एक्स आणि रेजिस्टन्स ऑफ एल आर. मग एक्स अपॉन आर बरोबर का बोला? आर एल एक्स अपॉन आर एल आर. त्या किमती भरल्या. एक्स अपॉन आर बरोबर का आला? रो एल एक्स अपॉन ए अपॉन रो एल आर अपॉन ए. रोला रो गेला, एला ए गेला, मग काय आलं बोला? एक्स अपॉन आर बरोबर काय आलं बोला? एल एक्स अपॉन एल आर. एक्स आर आपल्याला माहिती आहे, एल एक्स आपण मोजला, एल आर आपण मोजला. मग बाय युझिंग करणार आहे बोला आर एल एक्स अँड एल आर वी कॅन कॅल्क्युलेट अननोन रेजिस्टन्स बाय युझिंग करणार आहे मीटर ब्रिज. एरर काय बोला? वायर युनिफॉर्म नाही, नसेल तर एरर येईल. मग वायर युनिफॉर्म घ्या. आणि सेकंड एरर कुठे घेतली आपण? कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होतो, मग त्यासाठी नल पॉईंट मध्ये घ्या. नल पॉईंट मध्ये आला पाहिजे. हा झाला आपला पहिला भाग. आता सेकंड भाग आपण बघतो आपण केल्विन्स मेथड. आता रेजिस्टन्स काढायचा आहे, पण तो केल्विन्स मेथडने गॅल्व्हॅनोमीटरचा काढायचा आहे. आता रेजिस्टन्स काढायचा आहे, पण तो गॅल्व्हॅनोमीटरने काढायचा आहे. मग पॉईंटचं नाव आहे, एक करणार आहे डिटरमाइन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय युझिंग करणार आहे केल्विन्स मेथड. मग या ठिकाणी फक्त मगाच्यातला गॅल्व्हॅनोमीटर आपण कट करायचा
आणि तो लेफ्ट गॅपमध्ये भरायचा. फरक कुठला आहे? मगाशी जो होता गॅल्व्हॅनोमीटर तो एक्स होता, तो लेफ्ट गॅपमध्ये होता. त्या लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हॅनोमीटर फक्त घ्यायचा. लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हॅनोमीटर फक्त घ्यायचा आहे आणि मधला गॅल्व्हॅनोमीटर काढायचा आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं जी घ्यायचं आहे. केल्विन्स मेथडमध्ये फरक कोणता आहे? एक्सच्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर घ्यायचा आहे आणि मधला गॅल्व्हॅनोमीटर कट करायचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी एक्स तिथं जी म्हणून लिहायचं आहे. आता मी करेक्शन करतो या ठिकाणी. बघा या ठिकाणी मी करेक्शन करतोय. म्हणजे करेक्शन काय केलं बोला आपण? फक्त ज्या ज्या ठिकाणी एक्स होता त्या ठिकाणी आपण काय घेतलं बोला? आपण जी घेतलेला आहे आणि मधला आपण गॅल्व्हॅनोमीटर काढलेला आहे. आता बघा आपण बघतो केल्विन्स मेथड. पुन्हा तीच सगळी वाक्य आहेत. 1 मीटर लांबीची युनिफॉर्म वायर आहे, स्ट्रेच ऑन वुडन बोर्ड बिटवीन 2 बेंड कॉपर प्लेट. तेच वाक्य आहे, जे मगाशी वाक्य येतलं तेच वाक्य आहे. It consists 1 meter long uniform wire stretched on wooden board between 2 bent copper plate. Third copper plate is placed between 2 bent copper plate. Third copper plate is placed between का बोला? 2 bent copper plate. आता फक्त फरक एवढा आहे, लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हॅनोमीटर घेतला आहे. लेफ्ट गॅपमध्ये काय घेतलं आपण? गॅल्व्हॅनोमीटर घेतलेला आहे की ज्याचा आपल्याला रेजिस्टन्स मोजायचा आहे. राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि मधला गॅल्व्हॅनोमीटर आपण काढलेला आहे. मधल्याला आपण फक्त जॉकी दिलेला आहे. जॉकी मूव्ज अलॉंग वायर ए बी. आणि खाली काय दिलं आहे? सेल ई, की के अँड रेहोस्टॅट आर कनेक्टेड इन काय घेतलं आपण? आर कनेक्टेड विथ का बोला? वायर ए बी. अजून एक बा या ठिकाणी करेक्शन आहे बघा. इथं जो करेक्शन आहे तो इथं जी हवा. ओके, आता नीट आहे का? पहिलं वाक्य, consider meter beach consists 1 meter long uniform wire stretched on wooden board between 2 bent copper plate. तेच वाक्य. Third copper plate is placed between 2 bent copper plate. तोच वाक्य आहे. गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड इन करणारा लेफ्ट गॅप आणि रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड इन का बोला? राईट गॅप. नंतर मधल्या कॉपर प्लेटला आपण जॉकी कनेक्ट केलेला आहे. जॉकी मूव्ज अलॉंग वायर का बोला? ए बी. खाली दिलं आहे सेल ई, की के अँड रेओस्टॅट आर एच आर कनेक्टेड विथ वायर. आता पद्धत पाहायची कशी? सुरुवातीला रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स काढला आणि विदाऊट टचिंग जॉकी गॅल्व्हॅनोमीटरमधलं डिफ्लेक्शन आपण बघितलं. जॉकी टच न करता गॅल्व्हॅनोमीटरमधलं आपण डिफ्लेक्शन बघितलं आणि ते डिफ्लेक्शन बघितलं. आता नंतर जॉकी आता ए बी वायर मूव्ह केला आणि असा पॉईंट शोधला की त्या पॉईंटला सेम डिफ्लेक्शन मिळालं पाहिजे. नीट लक्ष द्या. ही नल मेथड नाही. या मेथडमध्ये सुरुवातीला वर्किंगमध्ये रेजिस्टन्स बॉक्समधला एक रेजिस्टन्स काढला आणि गॅल्व्हॅनोमीटरमधलं डिफ्लेक्शन बघितलं. नंतर जॉकी विदाऊट टचिंग, नंतर जॉकी टच केला. आता पुढच्या स्टेपला जॉकी टच केला तर ॲट पॉईंट डी गॅल्व्हॅनोमीटर शोज सेम डिफ्लेक्शन, इक्वल डिफ्लेक्शन. डी पॉईंटला पुन्हा ते इक्वल डिफ्लेक्शन. डी पॉईंट असा आहे की टच करून आणि न टच करता सुद्धा इक्वल डिफ्लेक्शन मिळतं. या पॉईंटला म्हणतो इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट आणि या मेथडला म्हणतो आपण इक्वल डिफ्लेक्शन मेथड. ही नल मेथड नाही आहे. पुन्हा बघा या प्रोसेसमध्ये कसं आहे बघा. रेजिस्टन्स बॉक्समधला एक रेजिस्टन्स काढला आणि गॅल्व्हॅनोमीटरमधलं डिफ्लेक्शन बघितलं टच न करता जॉकी. आता नंतर जॉकी टच केला आणि पॉईंट डीला तेवढंच डिफ्लेक्शन तुम्हाला मिळालं. मग डी पॉईंट आपण बघितला, त्या डी पॉईंटला इक्वल डिफ्लेक्शन मिळतं. मग या मेथडला म्हणतो आपण इक्वल डिफ्लेक्शन मेथड. या पॉईंटला काय म्हणतो बोला आपण? इक्वल डिफ्लेक्शन मेथड.
मी करणार आहे तो पॉईंट करणार, त्या पॉईंटला काय बोला टच करून आणि न टच करता सुद्धा सेम करणारा डिफ्लेक्शन आपल्याला मिळतं. ही नल मेथड नाही, ही इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. आता पुन्हा नेहमीसारखं मग अंतर LG मोजला, अंतर LR मोजला, मग पुन्हा 4 रेजिस्टन्सेस फॉर्म विस्टन्स ब्रिज. कोणकोणता? G, R, रेजिस्टन्स ऑफ LG आणि रेजिस्टन्स ऑफ LR. कुठले कुठले बोला? G, R, रेजिस्टन्स ऑफ LG आणि रेजिस्टन्स ऑफ करणारा LR. मग बॅलन्सिंग कंडिशन काय? G अपॉन R बरोबर का बोला RLG अपॉन RLR. काय फॉर्म्युला बोला? G अपॉन R बरोबर RLG अपॉन RLR. रेजिस्टन्स ऑफ वायर LG अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर LR. पण RLGचा फॉर्म्युला रो LG अपॉन A आणि RLRचा फॉर्म्युला रो LR अपॉन A. मग या ठिकाणी रोला रो गेला, एला ए गेला, माल G अपॉन R बरोबर LG अपॉन LR. G अपॉन R बरोबर LG अपॉन LR. मग R माहिती आहे, LG मोजला, LR पण मोजला, मग वी कॅन कॅल्क्युलेट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरचा आपल्याला रेजिस्टन्स काढता येईल. पुन्हा बघा याच्यामध्ये एक आपली केल्विन्स मेथड. 1 मीटर लांबीची वायर वुडन बोर्डवर 2 बेंड कॉपर प्लेटमध्ये फिक्स केली. तिसरी प्लेट ही दोघांच्या मध्ये ठेवली. डाव्या गॅपमध्ये गॅल्व्हॅनोमीटर, उजव्या गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स, मधल्याला जॉकी जोडलाय. जॉकी मूव्स अलॉंग वायर का बोला AB. आणि खाली काय घेतले बोला आपण सेल E, की अँड रेवोस्टॅट आर कनेक्टेड विथ का बोला वायर. प्रोसिजर म्हणजे का बा अ सुटेबल रेजिस्टन्स इज ड्रॉन फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. आणि टच न करता आपण डिफ्लेक्शन बघितलं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये, टच न करता आपण डिफ्लेक्शन बघितलं आणि नंतर टच करून पुन्हा डिफ्लेक्शन मिळालं बघितलं तर D पॉईंटला तेच डिफ्लेक्शन मिळतं टच करून आणि न टच करता. B पॉईंटला डिफ्लेक्शन मिळतं टच करून आणि का बोला टच न करता. आणि मग या ठिकाणी काय घेतलं बोला हा जो भाग असतो त्याला म्हणतो आपण काय बोला बॅलन्स पॉईंट. त्याला म्हणतो आपण काय त्या ठिकाणी काय बोला इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट आहे तो. या मेथडला म्हणतो आपण इक्वल डिफ्लेक्शन मेथड. मग कोणते 4 रेजिस्टन्स? X नाही G, R, रेजिस्टन्स ऑफ LG आणि रेजिस्टन्स ऑफ LR फॉर्म विस्टन्स नेटवर्क. मग कंडिशन बॅलन्स कंडिशन G अपॉन R बरोबर RLG अपॉन RLR. पण RLGची किंमत बदली आपण रो LG अपॉन A आणि त्याची किंमत दुसरी RLRची किंमत बदली आपण रो LR अपॉन A. रोला रो गेला, एला ए गेला, मग आलं G अपॉन R बरोबर काय आलं LG अपॉन LR. आलं. मग आपल्याला R माहिती आहे, LG माहिती आहे, LR माहिती आहे. मग वी कॅन कॅल्क्युलेट करणार आहे बोला G म्हणजे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय युझिंग काय घेतलं बोला आपण मीटर ब्रिज. आता याच्यामध्ये एरर पण त्याच, वायर युनिफॉर्म नसेल तर मग उपाय काय वायर युनिफॉर्म घ्या. आणि सेकंड तीच कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर डेव्हलप ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वेअर वायर इज फिक्स विथ का बोला मेटल स्ट्रीप. म्हणजे वायर मेटल स्ट्रीपला ज्या पॉईंटला फिक्स केलेली आहे तिथं तिथला कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स येतो. मग आपण हा रेजिस्टन्स कसा काढतो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स? मग रेजिस्टन्स बॉक्समधला असा रेजिस्टन्स काढा की बॅलन्स पॉईंट किंवा इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट हा मिडवेला आला पाहिजे. इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट काय बोला मिडवेला आला पाहिजे. मी इथं आपण दुसरी एरर ही काढतो. ही झाली केल्विन्स मेथड. पुन्हा बघा आज आपण करंट रिलेटिव्ह चॅप्टर बघितला ज्यामध्ये 2 मेथड घेतल्यात. रेजिस्टन्स ऑफ काय बोला अननोन रेजिस्टन्स काढला आणि सेकंड काढला आपण रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय केल्विन्स मेथड. फक्त फरक एवढा आहे पहिल्यामध्ये डाव्या गॅपमध्ये X घेतला, दुसऱ्यामध्ये डाव्या गॅपमध्ये G घेतला. पहिल्यामध्ये मधल्याला आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडला, दुसऱ्यामधला गॅल्व्हॅनोमीटर आपण काढला. पहिल्यामध्ये नल पॉईंट मिळाला, दुसऱ्यामध्ये आपण काय घेतलं बोला आपल्याला इक्वल डिफ्लेक्शन पॉईंट मिळालेला. आणि पहिल्यामध्ये X असेल आणि दुसऱ्यामध्ये काय असेल बोला G वापरला. एकदम सिंपल. पहिली जी मेथड आहे ती नल पॉईंट आहे 0 डिफ्लेक्शन आणि दुसरी जी मेथड आहे केल्विन्स मेथड ती इक्वल डिफ्लेक्शन मेथड म्हणजे टच करून जॉकी न टच करता जॉकी इक्वल डिफ्लेक्शन मिळालं पाहिजे. ही झाली केल्विन्स मेथड. इथं आपण थांबूया.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जर आवडला असेल तरच. जास्तीत जास्त मुलांना हा कळला पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त मुलांना सांगा की जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होईल. आपण असे नेहमी वेगवेगळे टॉपिकवर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सकाळी 7 ते 8च्या दरम्यान तुम्हाला ते व्हिडिओ मिळणार आहे. रोज ते व्हिडिओ नीट ऐका, एकदा त्याचं मनन करा. बरोबर हळूहळू सगळा अभ्यास होईल. आणि जास्तीत जास्त मुलांनापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मुलांना सांगा. याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. इथं मी थांबतो. पुन्हा आपण भेटू एक नवीन टॉपिक घेऊन. उद्या भेटू आपण नवीन टॉपिक घेऊन. आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला सकाळी 7 ते 8 पर्यंत मिळतील.